हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अंचल. तसं तर 2 दिवस नुसतं म्हणतात ना धूमधडाका चालू आहे. परवाच्या दिवशी विशाल आणि राकेशचं झालं, म्हणजे डिवोर्स आणि एज, म्हणजे ऑफकोर्स तिथे काही कम्पॅरिझन असू शकत नाही. सो त्याच्यावरनं त्यांचं झालं. काल आरबीचं झालं, म्हणजे तो जे बोलत होता की त्याला म्हणजे काही धरून पकडून आणलंय का, की बिग बॉसनी अँड ऑल. सो त्यांनी हे सगळं नव्हतं बोलायला पाहिजे होतं, पण तो ओघाओघाने बोलूनही गेला. आणि नंतर मग राखीवरती धावून गेला. ऑफकोर्स त्याने ते काही केलं नाही. तेवढे त्याच्या तो ही इज अ वेल मॅनर्ड गाय. सो त्याने ते सगळं केलं नाही. पण आज एक आवडलं, की तो त्यांनी येऊन तिला तो राखीला सॉरी बोलला, की काल जे काही केलं, म्हणजे ऑफकोर्स तो म्हणत होता, की ते सगळं फ्रस्ट्रेशनमध्ये झालं. काल म्हणजे परवाच्या दिवशी जे काही झालं त्याच्यामध्ये तो होता आणि मग कालचा तो सगळा पॉइंट. तर त्याच्यामुळे तो राखीकडे माफी मागत होता, सॉरी बोलत होता. तर म्हणजे एक कसं आहे ना, एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं हे जेस्चर आहे, की त्याला ते वाईट वाटलं, की आपण कुठेतरी चुकीचं केलंय, आपण रॉंग केलेलं आहे. तर त्यांनी लगेच तिथे तो सॉरी बोलून मोकळा झाला. तर इथे आज एपिसोडच असा चालू झाला, की राखीचं म्हणजे तिला शी वॉज फीलिंग बॅड बिकॉज ऑफ तिच्या मम्मीबद्दल बोलत होती, वडिलांबद्दल बोलत होती अँड ऑल, आणि सांगत होती आणि रडत होती. आणि ती म्हणतात ना, एका ते पानाची गोष्ट वगैरे, म्हणजे ती मुलगीला बरं नव्हतं, ती झोपून होती आणि मग तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, "तू खिडकीतनं ते झाड बघ, तिथे तो एक पत्ता आहे, पान आहे, तर ते जोपर्यंत टवटवीत असेल तोपर्यंत तू राहणार, तू काही जाणार नाही." आणि तेच ते वडील ते, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ती स्टोरी, ते पान ते चिटकवत होते. सो अशा प्रकारे त्या मुलीने सर्व्हाइव्ह केलं अँड ऑल. तर ती ते सगळं सांगून रडत होती. तर ते कसं आहे, राखीचं आता कुठल्या म्हणजे अश्रूंवरती पण विश्वास बसत नाही. म्हणजे जर तिची गत तशीच आहे लांडग्यासारखी. म्हणजे लांडगा आला रे आला, 10 वेळा तुम्ही असं करणार आणि खरोखरचा जेव्हा येतो, तेव्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. तशातली गत राखीची आहे. सो तिचे जे इमोशन्स आहे, कारण ती एवढ्या गोष्टी करते, एवढ्या चालाखीने करते आणि एवढ्या काय-काय वेगळ्या रीतीने करत असते, तिच्या डोक्यामध्ये काय-काय येत असतं. सो त्याप्रमाणे. पण मला तर हे कळलंच नाही. तुम्ही म्हणतात बिग बॉस स्क्रिप्टेड नाही अँड ऑल. ठीक आहे, तुमचा सीझन चालत नाही तेव्हा तुम्ही राखीला घेऊन येता. हेही आता सगळ्यांना माहितीच झालंय. म्हणजे अं, अ, ते म्हणतात ना, की हे ब्रीदवाक्य झालंय, की सीझन चालत नाहीये, तर राखीला घेऊन या. सो त्याप्रमाणे पण तसं झालंय. मग तिचं ती तेच-तेच करते, मग हे स्क्रिप्टेड नाही का वाटत? आता ते जुलीचं वगैरे तिने अवतार वेगवेगळं करते वगैरे, मंजुलिकाचा मध्ये केला अँड ऑल. आधीच्या सीझनमध्ये पण तिने हिंदीमध्ये पण तिने जुली केलं, म्हणजे असा वेगळा लूक होता. हा आजचा तिचा वेगळा लूक होता अँड ऑल. तर ते मग स्क्रिप्टेड नाही का वाटत? कारण ती त्याच-त्याच गोष्टी करते. सो ऑफकोर्स ते एंटरटेनमेंटसाठी करते. पण आता बाजूच्या ज्या, एक आहे चांगलं, की बाजूला ज्या भरपूर गोष्टी घडतायत गेममध्ये, तर ते बघायला मजा येते. म्हणजे कसं आहे ना, एक आहे, की बिग बॉस गेमच असा आहे, की तिथे 15-16 लोकं आतमध्ये खेळतायत आणि इथे आपण बाहेर बसून लाखो लोकं, करोडो लोकं त्यांना जज करताय. आणि प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, तर प्रत्येक माणूस ज्याच्या त्याला कनेक्ट करतो. म्हणजे त्याचप्रमाणे आता कोणाला आरबी आवडतोय, कोणाला तन्वी आवडते, कोणाला अनुश्री आता ती खोटं बोलते, चोऱ्या करते, सगळं करते, तर अशी मुलगी लोकांना आवडते. विशालचा गेम मास्टर माइंड आहे, सगळं आहे, पण कुठेतरी तो निगेटिव्हपणा दिसतो, तरी तो आवडतोय. तन्वी स्मार्ट गेम खेळते, करते, पण मग माहिती नाही पी-आर ॲक्टिव्हिटीज आहे की किंवा काय आहे, ती फेक करते. बाहेर येऊन लोकं पण बोलतायत, ती खोटं बोलते, ती फेक करते काय? ती फेक करते, काय करते? पहिली गोष्ट, मग तिला ऑस्कर द्यायला पाहिजे. बिकॉज 3 महिने तुम्ही एवढी ॲक्टिंग करतायत. तुमचे जे तिने तिचं सगळंच दाखवलेलं आहे ना, म्हणजे स्टार्टिंगपासून तिने तिचा रागही दाखवलाय. नंतर भांडणामध्ये पण करते, भांडणं पण करते, चवताळते पण, टास्क चांगला खेळते, जेवण बनवते, छान-छान कपडे घालते. सगळं काय ते करतेच ना ती. सो आवडते ती लोकांना. तर त्याप्रमाणे पण लोकं त्याच्यातही तिला फेक बोलतात, तर मग ते कळत नाही. सो प्रत्येकाला जसं माणूस म्हणतात ना, जसा आहे तसा माणूस त्याला कनेक्ट होत असतो आणि तसा तो त्या माणसाचा फॅन बनत जातो. तर हाच बिग बॉस आहे. पण आता ज्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडतायत, म्हणजे आता जो टास्क झाला, आपण पुढे बोलूया. आता आपण पहिला या टास्कबद्दल बोलूया. जो स्टार्टिंगचा जो टास्क झाला यांचा, तो म्हणजे कालचं जे सांगितलं, की बाबा जे 25 लाख आहेत, ते तुम्हाला टिकून ठेवायचे. तर त्याच्यासाठी टास्क येतोय, तर ते तुम्हाला ते कमवावे लागणार. तर त्या हिशोबाने तर तिथे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्यांनी मस्त हा टास्क आणला. ॲक्चुअली मी हा टास्क याच्यामध्ये एक आलेला, एक नवीन गेम, म्हणजे हिंदी बिग बॉस चालू होता तेव्हा आलेला, राईज अँड फॉल आलेला. त्याच्यामध्ये हा टास्क बघितला होता. पण खरंच हा छान टास्क होता. बघायला तरी मजा आली. म्हणजे तो व्यवस्थित करता आला असता, करता येऊ शकतो.
जे लास्टला दाखवलं लोकांनी, तर त्यामध्ये पायपाचा तुम्हाला ते दाखवणार. पायपाचा क्रम कसा आहे, म्हणजे रेड आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन आहे, पिंक आहे. तर नुसतेच जसं स्टार्टिंगला ओके, पुढे बोलूया. तर ते क्रम आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला ते लावायचं आहे आणि त्याप्रमाणे मग तिथे मग 2 तुम्हाला लागणार, 2 पार्टनर असणार. पेअरमध्ये खेळायचं आहे. तर एकाने आतमध्ये जाऊन ॲक्टिव्हिटी रूममध्ये जाऊन बघायचं, तो कसा क्रम आहे, कसं काय म्हणजे डिझाइन केलेलं आहे आणि बाहेरच्या याला येऊन सांगायचं आणि बाहेरच्याची मदत घेऊन तसं ते बनवायचं. पण नंतर कसं झालंय, तिथे ट्विस्ट, तो बाहेरचा जो व्यक्ती आहे त्याला फोल्डेड असणार. म्हणजे त्याच्यावर पट्टी असणार, म्हणजे तो काही बघू शकणार नाही. तर तुम्ही त्याला डिरेक्ट करायचं आणि नंतर तो तसेच त्या कलरचे पाईप्स घेऊन येणार आणि त्या हिशोबाने तुम्हाला ते पाईप्स लावायचे. तर स्टार्टिंगलाच बिग बॉस पण शाणा. लोकांना वाटतं की प्लेयर्स खेळतात, पण इथे बिग बॉसच खेळत असतो. पहिलीच जोडी त्यांनी बनवली दीपाली आणि राखीची. हे दोन्ही व्यक्ती अशा, जे सगळेजण म्हणतात यांना राखी तर एंटरटेनमेंट नाही, टास्कच्या बाबतीत एवढं एवढं काही सुचत नाही आणि कळत नाही. आणि त्याप्रमाणे मग त्यांचं ठरलं गेलं की राखीचं की ती बाहेर राहणार, ती सगळं पाईप्स आणून देणार आणि दीपाली आत बाहेर जाऊन बघणार आणि लावणार आणि ते करत होत्या. तर राखीचं तर काहीतरी विचित्रच पण चालू होतं. आता तुम्ही इथे डिसाईड केलं, ठीक आहे, तुम्ही म्हणता आमचा फर्स्ट राऊंड होता, आम्ही रॉ होतो, आम्हाला काही कळत नव्हतं. अरे पण तुम्हाला एकदा कळलं की या दिशेने जायचंय आणि दीपालीने पण सांगायला पाहिजे, बाई तू सरळ सरळ जा आणि मग तिथूनच तसं कर. ही चालली स्विमिंग पूलकडे, ही चालली दुसरीकडे आणि दीपाली म्हणजे लावण्याच्या नादात ही चालली पळते. एक क्षण असं वाटलं, बाई ही स्विमिंग पूलमध्ये पडते की काय? सो त्याप्रमाणे राखी ती राखीच आहे. मे बी मुद्दामून करत होती, देवाला माहिती, की खरंच स्विमिंग पूलकडे जात होती. तर अशा रीतीने मग त्यांना काही तो टास्क म्हणजे ती कसं दीपाली जाऊन कलरच बघत होती, ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन. तिथे ती डिझाईन दिली होती. त्या डिझाईनच्या हिशोबाने तुम्हाला ते सगळे पाईप्स लावायचे होते. तर त्याच्यामध्ये ते लोकं चुकले आणि मग त्यांना काही जास्त लावता आले नाहीये. मग त्यांना 0च त्यांनी कमावले. फक्त 4च त्यांनी लावता आले आणि नंतर मग ते 6,25,000 त्यांनी गमावले. मग नंतर दुसरी जोडी गेली अनुश्री आणि विशालची. त्यांनी पण चांगलं करण्याचा केला, हे गेम केला. आणि त्यांनी सगळं जोडायचा पण प्रयत्न वगैरे केला सगळं आणि ते सगळं 25 मिनिटामध्ये सगळं करायचं होतं. तर त्या 25 मिनिटामध्ये मग त्यांनी फटाफट करण्याचा पण तो मेन पॅटर्न बघायचा होता आणि ती डिझाईन, म्हणजे पॅटर्न म्हणजे ती डिझाईन, ती तुम्ही बघून ते व्यवस्थित लावणं आणि जोडणं गरजेचं होतं. तर तिथे पण मग हे लोकं पण चुकले. मग त्याच्यामध्ये त्यांनी लावलं पूर्ण सगळं, पण त्यांचे 4 पीसेस चुकले. 4 पीसेस चुकले, तर मग त्यांचं पूर्ण चुकलं. मग त्यांना पण तिथे ₹0 मिळाले आणि त्यांनी पण 6.25 लाख रुपये गमावले. नंतर गेले तन्वी आणि रेवा. हे लोकं ॲपमध्ये प्रॅक्टिस करत होते. तर रेवाचं ॲक्च्युअली फार छान खेळत होती. तिने तर सगळ्या स्टेप्स पण मोजून ठेवल्या होत्या. किती-किती स्टेप्सनी कसं-कसं जायचं, काय-काय करायचं. म्हणजे कसं आधीचे गेले, तर नंतर ते आले विचारत होते. पण बिग बॉसने त्यांना सांगितलं की सांगायचं नाही. पण थोडंफार त्यांना कळलं होतं. तर त्यांना गेम कळला होता. त्यामुळे ते आतमध्ये प्रॅक्टिस पण दोघी करत होत्या. आणि लकीली बिग बॉसने त्यांना दोघींना ॲज अ पेअर म्हणून पाठवलं. तर रेवा तर इतकी छान म्हणजे सगळं झालं आणि नंतर तिने पण त्या बॉक्समध्ये सगळे जे पाईप्स होते, म्हणजे कसे काही लांब होते, नंतर काही कर्व्हवाले होते, म्हणजे सीवाले जे जॉइन करायचे असते पाईप्स वगैरे, तसे छोटे-मोठे. तिने सगळं असं वेगवेगळं करून ठेवलेलं. म्हणजे जसं-जसं ती मागेल, की सीवाला पाहिजे, लांबवाला पाहिजे पाईप, ही लगेच जाऊन ती घेऊन येत होती. तर रेवा खरंच छान टास्क खेळत होती. पण त्यांचं पण चुकलं थोडंसं, तन्वीचं अँड त्यांचे पण 4 पाईप्स चुकले आणि मग त्याने पण 0 कमावलं गेलं आणि त्यांचे पण ते 6.25 लाख गेले. चौथी जी जोडी गेली राकेश आणि सागर. आता तर राखीचं आतमध्ये बडबड चालूच होती, की राकेशला तर काही गेम्स खेळता येणार नाही आणि काय नाही. पण एक चांगलं होतं, भले तुमची रायव्हलरी असू दे, दुश्मनी असू दे, पण टास्कमध्ये दोघं एकमेकांना सपोर्ट करत होते. एक दोघांना म्हणजे मोटिव्हेट करत होते. म्हणजे तो पण व्यवस्थित त्याला डायरेक्ट करत होता आणि हा पण मध्ये-मध्ये त्याला सांगत होता, "तुला नाही नसेल कळत आतमध्ये जा, बघून ये आणि हां, लांब-लांब श्वास घे, ब्रीथ कर, हे कर, असं कर, तसं कर." सो दोघं एकमेकांना मोटिव्हेट करत होते आणि नशीब हे दोघं ते टास्क जिंकले. मग त्याच्यामध्ये पण अरे भाई, तुमचं म्हणतात ना, स्पिरिट असावं ना. एकता आहे. टास्क काय सागर एकटा खेळू शकत नव्हता किंवा आरबी एकटा खेळू शकत नव्हता. टास्क हा दोघांनी खेळलेला आहे आणि दोघांनी व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने, म्हणजे 25 मिनिटं दिलेले, या लोकांनी 24.24 मिनिटं काहीतरी सेकंदामध्ये त्यांनी तो जिंकलेला. तर तुम्ही ॲक्सेप्ट करा ना. अनुश्री त्याला विचारते, "आरबी खेळला का?" हा काय क्वेश्चन झाला बाई अनुश्री. तर नाही, नाही खेळला म्हणून आणि चांगला खेळला. हे सागरचं वाक्य. पण तुम्ही असे प्रश्न करताच काय? याच्याने कसं ना,
तुमचं कळून येतो. म्हणजे म्हणतात ना तुमचं दुश्मनी म्हणा की तुमची जेलसी, नाही दुश्मनी इज नॉट अ वर्ड, जेलसी तो परफेक्ट वर्ड आहे. तर जेलसी आहे का तुमची? मग तुम्हाला ते असं क्लीन कळतं की तुमची जेलसी आहे, की तुम्हाला डाऊट आलाय की अरे आरबी पण खेळू शकतो, आणि ते क्लीन दिसत होतं. आरबीचा पाय पण दुखत होता. तरी पण आरबी खेळत होता, जात होता, करत होता, सगळं होतं. आणि मग तन्वीला वाईट वाटत होतं की एवढा असा हा टास्क आहे, खेळता नाही आला किंवा रडायला लागले, आणि ती रडायला लागली वगैरे, आणि आरबी तिला समजत होता. विशाल मागे, म्हणजे सगळ्यांचं मागेच असतात बोलणी. एवढी का रडते? म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं ही दिखावा करते अँड ऑल. नंतर मग इथे राकेश तिथे राखीला सॉरी अँड बोलत होता. मग तिथे पण राखीने म्हणे मी तू पण चांगला माणूस आहे, मी पण तुझा रिस्पेक्ट करते वगैरे, पण एखाद्या मुलीवर बाईवर तू असं नव्हतं यायला पाहिजे होतं. म्हटलं हां, मी ते आलो, पण मी काही मारणार वगैरे नव्हतो किंवा माझा मारायचा उद्देश नव्हता अँड ऑल. सो दोघं एकमेकांना सॉरी, सॉरी. मग ती पण सॉरी बोलली, तो पण सॉरी बोलला. नंतर मग तो तेच म्हणला की सगळं फ्रस्ट्रेशनमध्ये झालं. कालचं जे फ्रस्ट्रेशन होतं, म्हणजे ऑफकोर्स विशालचा आणि त्याचा जे एवढा मोठा सीन झाला होता त्याच्यामुळे. आणि नंतर मग राखी दुसऱ्या दिवशीचं दाखवलं. मग तर सगळ्यांना माहिती आहे, जास्त कोणी झोपलं की मग तो कोंबडा कुकू करतो. राखी बोलते, हा कोंबडा मला झोपून देत नाही. जिथे भेटेल त्याला मी खाऊन टाकणार. ओ माय गॉड! राखी ना खरंच ते कधी-कधी असे वन लाइनर बोलून जाते ना, राग तेवढाच येतो, पण हे असं काय करते ना, मग हसायलाही येतं. नंतर मग काय बाबा तिच्या अंगात आलं, बाई झाली भुतासारखी. स्टार्टिंगला तिचा तो मेकअप-बिकअप पण मानलं पाहिजे. तिने इतका सुंदर मेकअप केला होता, म्हणजे इव्हन डोळे आणि फेसला, आणि ते हेअर पण तिने असे अस्तव्यस्त सगळे केले. एवढी म्हणजे भूतच बनलेली ती ॲक्चुअली. आणि मग सगळीकडे बापरे फिरायला लागले, आणि नंतर म्हणते मी जुली आहे आता. आधीच्या पण एका सीझनमध्ये ती जुली बनली होती, पण तो वेगळा लूक होता आणि आता तिचा वेगळा होता. नंतर मग मी जुली आहे. नंतर मग राकेश वगैरे सगळेजण म्हणाले, "अरे वाह! अमेझिंग, मस्त दिसतंय" वगैरे. तर म्हणते, मला 100 मुलं आहेत" वगैरे. राकेश म्हणतो, "त्यांचा बाप कोण आहे?" तो पूर्ण फन वेमध्ये चाललेलं. नंतर मग अ, सगळ्यांचं तेच म्हणणं होतं, की किती राखीचं जे बोलणं होतं, म्हणजे बद्दल आणि वडिलांबद्दल, ती किती ती सहज बोलते अँड ऑल. तर तो विशाल पण सांगत होता, माझ्या आईला पण कॅन्सर झालेला. अनुश्री बोलत होती, माझ्या वडिलांना पण कॅन्सर झालेला. पण ती किती सहज बोलते. म्हणजे तिच्या लाईफमध्ये एवढं, तुमचं काय लाईफ आहे, तिने केवढं लाईफ बघितलेलं आहे. ते वर्स्ट लाईफ बघितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये, या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करणं इज नॉट ईझी. आणि ह्याच्यात तिने सर्व्हाइव्ह करणं आहे. तर ती आता एकदम म्हणतात ना टफ झाली आहे. तर तिला कोण काय बोलतंय ते काही फरक पण नाही पडत आहे. आणि तिच्याबरोबर आता त्या गोष्टी एवढ्या झाल्या आहेत, तर त्यामुळे ते पण आता म्हणतात ना, माणूस रडून त्याच्यानंतर अश्रू येण्याचं बंद होतं किंवा काय. सो त्याप्रमाणे तशी ती एकदम हे झाली, म्हणतात पत्थर दिल लाइक. सो हसण्यावर नाही, इट्स अ इमोशनल थिंग. ती गोष्टी अशा करते ना कधी-कधी, त्यामुळे तिचा राग येतो. सो ते सगळं तेच चाललेलं. मग बिग बॉस आलं, की बाबा आता 13वा आठवडा आहे, नंतर तुम्हाला डिरेक्ट तुम्ही फिनालेमध्ये जाणार वगैरे. मग तर तुम्ही जो कॅप्टन बनेल तो डायरेक्टली फिनालेमध्ये जाईल. कारण त्याला ऑफकोर्स 13व्या हप्त्याची इम्युनिटी मिळेल, आणि मग त्याप्रमाणे. मग त्यांनी मग काय, म्हणजे जे नाही बनू शकत कॅप्टन, म्हणजे ऑलरेडी बिग बॉसने त्यांना पनिशमेंट दिलेली आहे. म्हणजे राकेश आहे, विशाल आहे आणि राखी आहे. या तिघांना त्यांनी उलटा-पुलटा रूममध्ये बोलवलं, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बहुमताने डिसिजन घ्या, की हे जे बाहेर सगळे बसले त्यांना तुम्ही स्ट्रॉंग म्हणून तुम्ही कोणाला बघता. तर त्या एका सदस्याची तुम्हाला निवड करायची आहे, आणि मग बाकीचे 4 जे असतील त्या लोकांना टास्क दिला जाईल, आणि ते लोकं खेळतील, आणि त्याच्यातनं मग जो एक असेल तो ह्याही लोकांनी निवडलेल्या सदस्याबरोबर कॅप्टनशिपचा टास्क घेणार. तर असं सगळं झालं. मग प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडायला लागले, की मी किती स्ट्रॉंग आहे, मी किती कशी खेळते, मी किती चांगली आहे. दीपाली म्हणते मी स्ट्रॉंग आहे, मी म्हणजे सगळी जो टास्क हँडल करते, काम करते, आणि तर मला एक संधी मिळाली पाहिजे. तर मी बोलते मी 2 वेळा झाली आहे, तर मला असं वाटत होतं पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये माझं असं नाव होतं, की मी पहिली कॅप्टन बनावी, तर ती झाली नाही. पण असं वाटतं, की लास्ट कॅप्टन सीझनचा मी बनावं, म्हणून मला कॅप्टन बनायचं आहे, आणि माझी हॅट्रिक पण होईल अँड ऑल. आणि रेवा पण बोलते मी पण सगळं करते, मी पण स्ट्रॉंग आहे, मी सगळे रूल फॉलो करते अँड ऑल, तर मला द्या. सागर म्हणतो तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही योग्य निर्णय घ्या. नंतर अनुश्री म्हणते मी स्वतःला स्ट्रॉंग समजते वगैरे. नंतर तिथे ती एक तर फसली पण. तुम्ही ॲग्री करा नाहीतर डिसॲग्री करा. मला काही फरक पडत नाही. आणि नंतर मग हा बोलला विशाल,
तुला फरक नाही पडत मग तू पिच का देते? तर नाही, नाही मी त्याच्यासाठी नाही बोलले. मी स्ट्राँग आहे, हे असं मला वाटतं. म्हणून मी बोलते. तुम्ही ॲग्री करा किंवा डिसॲग्री करा. तर नाही अनुश्री तू अशी बोलली नव्हती. तुला तेच म्हणायचं होतं जे आम्ही समजलो आणि त्यांना ते त्यांना जे वाटलं. नंतर मग विशाल त्याला तो तिच्या सरळ तोंडावर तसं बोलला. नंतर आरबीचं चालू झालं, की मला दीपालीचं साठी त्यांनी स्टँड घेतला आणि दीपाली एक तर एवढ्या ह्याच्यामध्ये कॅप्टन पण झाली नव्हती आणि त्यांचं बॉन्डिंग पण चांगलं आहे राकेशचं आणि तिचं. सो दॅट्स वाय तो तिच्यासाठी स्टँड घेत होता. तर तो ते तिला बोलत होता. नंतर मग तो राखीला पण बोलायला लागला, की तुझं पण हे तू पण तिला देऊ शकते. तर राखीला एक मन झालं तिने, की त्यांनी डिसाईड करायचं दीपालीला. आणि विशाल म्हणाला, "नाही मला सागरला द्यायचंय." सागरचं मग अनुश्रीला का नाही? तर म्हणते हां, ती अनुश्रीला आता पण सागरचा गेम जातोय पुढे आणि अप होतोय आणि तो कोणाची जागा नाही घेणार. म्हणजे मला कळलं नाही. तो कोणाची जागा नाही घेणार म्हणून तुम्ही त्याला हे करताय आणि मग बाकीचे काय अनुश्री आणि वगैरे दुसऱ्यांची जागा घेणार. जो जिथे फिनालीला जाणार, जे जे डिझर्व्ह करतात तेच जाणार आहे. तर कसं नाही तेच हेच आहे विशालचं मॅनिप्युलेट करतोय आणि लोकांना असं उलट-सुलट आणि फिरवतो ना लोकांना, की लोकं त्याच्या आट्यामध्ये येतात. नंतर मग तो तिला म्हणतो, तो ती ॲग्री पण झाली होती राखी दीपालीसाठी. हा म्हणतो नाही मग तिला देतो. मग तिला डायरेक्ट आता तर ती सेफ तर आहे म्हणजे आता ती नॉमिनेट नाहीये आणि नंतर मग तुम्ही तिला कॅप्टनशिप देऊन ती पुढच्या आठवड्यासाठी पण सेफ होणार. मग तुम्ही 13व्या आठवड्याची पण तिला इम्युनिटी देताय. मग ती का द्यायची? आणि नंतर मग तिचं असं झालं, "हां, हां, बरोबर आहे, बरोबर आहे. तू बरोबर बोलतोस." अरे काय बरोबर बोलतो? नंतर मग ते म्हणे, "हां, की मला सागरला नव्हतं कॅप्टन करायचं होतं. सॉरी सागरला मला नॉमिनेट नव्हतं करायचं होतं. तर मला तो थोडंसं वाईट वाटतं. सो त्याच्यासाठी मग आम्ही ठरवतो." आणि त्यांनी मग दोघांनी बहुमत म्हणजे काय तिघच होते. म्हणजे दोघांची मतं यायला पाहिजे होते. म्हणजे म्हणतात ना दीपालीच्या तोंडचा घास पळवल्यासारखं झालं. अक्षरशः ती हो बोललेली आहे. सगळं ते लोक डिसिजन घेणार होते आणि तिथे विशालने तिला मॅनिप्युलेट केलं आणि सागरकडनं केलं. म्हणजे इथे हेच दिसतं, की इथे विशाल सक्सेसफुल झाला मॅनिप्युलेट करण्यासाठी आणि आरबी तिथे कमी पडला. त्याला तिला कन्व्हिन्स नाही करता आलं. तो प्रॉब्लेम झाला. आणि नंतर मग ती राकेशला बोलली त्याच्या बापट आणि पोपट आणि तो तर आरबी तिच्यावरती भडकला. तुम्हाला काय बोलायचं ते बोल. माझ्या आडनावावर काही ते बोलायचं नाही ना. आणि नंतर मग ते त्या डिस्कशनमध्ये हे पण चाललेलं, की ती म्हणत होती, "तू रेवाचं नाव घे." तर रेवाचं नाव घेत होतं तर ते म्हणतं, "नाही." तो म्हणतो, "मला दीपालीलाच द्यायचंय. मला रेवाचं नाव नाही घ्यायचंय." म्हणजे ते अनुश्री पण बोलत होती, की "मग मी तुम्हाला डिझर्व्हिंग नाही का वाटत आहे?" अँड ऑल. तर नाही मला तुझ्यापेक्षा आता तो चांगला खेळतोय, तो सगळं त्याचे मुद्दे म्हणतोय, हे करतोय, ते करतोय. मग विशालचं पण मला कळलं नाही. तर इथे त्याला अनुश्रीला द्यायचं नव्हतं आणि इथे आरबीला तन्वीला द्यायचं नव्हतं, रेवाला नव्हतं द्यायचं. रेवा राखी त्याच्यामध्ये अजून हे टाकत होती म्हणतात ना आगीमध्ये पेट्रोल वगैरे. तर ती म्हणते, "हां, यांना काय, यांना ते त्यांना दोघींना करायचं नव्हतं. त्यांचं नाव रे मुद्दाम आले. मी तर तुझं नाव बोलली होती. तुझं नाव घेतलं असतं तर मी झाली असते कन्व्हिन्स. त्यांनी तुझं नाव काय घेतलं वगैरे." तर तिला पण तो कुठेतरी रेवाला वाईट वाटलं होतं. ती म्हणते, "जाऊ दे मला हे असं नको. मी 100% देईन आणि माझं मी कमवीन. मला नको असं प्लेटमध्ये." तर ती अशी बोलली. नंतर राखी म्हणजे येऊन दीपाली चिडली आणि दीपाली बडबड करायला लागली, "तू अशी का करतेस? तू का माझ्यावरती जळते?" आणि ऑल तिला बोलायला लागली. तर ती म्हणते, "मी जळत नाही." तू म्हणे, "मला का नाही दिलंस?" आणि ऑफकोर्स ती तिचा मुद्दे मांडत होती. आणि मग तिचं तीच म्हणते म्हणे, "हां, मी काय अ, ह्याच्यावरती काय म्हणतात ना, मला नॉमिनेट केलं तर म्हणे जसं बिग बॉस कसा ट्विस्ट आहे, तसं माझाही ट्विस्ट असतो." तर ती म्हणाली, "तू काय बिग बॉस आहे?" "बिग बॉस नाहीये तरी पण माझे पण ट्विस्ट असतात." सो असं बोलाले. मग नंतर तन्वीचं पण हेच होतं स्टँड, की एका नावावरनं तुमचं नाही होत आहे, तर दुसरी 2 नावं होती. म्हणजे तन्वीचं पण नाव होतं, रेवाचं पण नाव होतं. मला हे कळलं नाही जेव्हा तिथे आतमध्ये डिस्कशन चाललं होतं. जेव्हा ती दीपालीला नाही सांगत होती. मग तन्वीने स्वतःसाठी स्टँड घ्यायचं होतं ना. तन्वीने तिथे स्टँड नाही घेतला. तिथे काहीच बोलली नाही तन्वी. तिथे गप्प होती पूर्ण. तिने पण बोलायचं ना, की बाबा आपलं पण चांगलं रिलेशन आहे आरबी दादा आहे ना. तर मला कर तिचा याला नाही बोलतात तर मला कर. बोलून तर बघायचं. ती हे बोलली सुद्धा आरबीला. बोलून तर बघायचं ना. टाकून तर बघायची ना गुगली. ती बघायचं ती करते की नाही. आता तिथे तन्वी आली तर सगळ्यांना माहिती आता तन्वी काय सागरपेक्षा स्ट्राँग नाहीये का? का सागरपेक्षा वीक आहे? मग तन्वीला निवडतात की नाही ते बघतात. म्हणजे बघायला तर मिळालं असतं.
हे ती तन्वीचं म्हणणं होतं आणि सांगत होती तन्वी आरबीला. पण आरबीचं नाही नाही, मी ते काही गुगली वगैरे करणार नाही, हा सगळा माझा गेम आहे, मला जसं वाटतं तसं मी करणार. आणि मग काल पण जेव्हा तन्वी म्हणत होती तो माझा गेम आहे, जसं विशाच्या बाबतीत तिने मुद्दे मांडले होते की हा ठीक आहे, तो मला वाटतो पण निगेटिव्ह जरी म्हणजे काही असला तरी मला नाही तो आवडत नाही, पण मी तो स्ट्रॉंग प्लेअर आहे, मी फिनालेमध्ये बघते. तर ती म्हणत होती गेम पॉईंट ऑफ व्ह्यू माझा मुद्दा आहे, मग इथे पण आरबी पॉईंट हा माझा मुद्दा आहे. पण इथे काय दोघांमध्ये फरक हाच आहे की भाई तन्वीला पूर्ण गेम कळतो, तिला सगळं कळतं, कोणी काय खेळायचं, कसं खेळायचं आणि अकॉर्डिंगली ती खेळत असते. ती काय करते इथे, ती रिलेशन पण तोडत नाहीये. म्हणजे काल जो मॅटर झाला, आरबीला तिचा एवढा राग आला की विशालसाठी ती बोलली अँड ऑल, आणि नंतर तो म्हणतो मी काटा तोडतोय किंवा आता मी भाग नाही राहणार काट्याचा अँड ऑल. नंतर मग तन्वीच येऊन तिला, म्हणजे तन्वीचं हेही नंतर एका वेळी म्हणणं होतं दीपालीला की मी लहान असून मीच मोठं बनायचं का, आणि मीच सगळ्यांना समजायला जायचं का, आणि मीच सगळं करायचं का. आणि तेच एवढं करूनही नंतर आरबी तर आलंच नाही. नंतर हीच गेली, हीच बोलली, हीच कन्व्हिन्स केलं, रडली बिडली, आणि नंतर मला रिलेशन पण गरजेचे आहेत आणि इम्पॉर्टंट अँड ऑल. गेमच्या बाजूला पण रिलेशनच्या बाजूला. सो शी इज व्हेरी स्मार्ट प्लेअर. इतकी म्हणजे मी म्हणते ना, मस्त खेळते ना, तिला कळतंय गोष्टी, की तिला माहितीये आता मोमेंट अशी आलेली आहे, आपल्याला चुकूनही वाईट दिसायचं नाहीये स्क्रीनवरती. दॅट्स वाय ती सगळे पेत्रे अप्लाय करते, इम्प्लिमेंट करते आणि चांगलं दिसण्याचा प्रयत्न करते. इफ इट इज तुम्हाला गेम कळतोय, तुम्हाला हे सगळं म्हणजे त्यामुळे ती सगळं करते. आता इव्हन याच्यामध्ये सुद्धा आता तिने हे प्रूव्ह दाखवलं की बाबा मला रिलेशन तोडायची नाही. नंतर कॅप्टनशिपमध्ये पण तिची कॅप्टन्सी वाईट नको दिसायला, काय म्हणतात राखी सारख्या बाईला जे तिला राग पण येतोय, ती तिला गले मिळते, तिला मनवायचा प्रयत्न करते, तिच्या कलेने घ्यायला बघते, सगळं तीच करण्याचा प्रयत्न करते. आणि आज पण आता इथे मग त्या लोकांना दीपालीला आणि आरबीचं हेच चाललं होतं. नंतर राखीजवळ जाऊन दोघी म्हणजे तिथे बसलेलेच होते ते लोक, राखी हे रेवा आणि तन्वी, म्हणजे हा आता एवढं होऊन जे तिच्याच बरोबर जाऊन बसलेत आणि तिच्याशीच बोलतायत अँड ऑल. सो त्यांना दोघींना तिथे कुठेतरी वाटलं, रेवाला आणि तन्वीला, की इथे आज आरबी चुकला, की बाबा तिथे जर तिथे दीपालीच्या ह्याच्या नावाला नाही ती ऍक्सेप्ट करत होती, तर आमची नावं देऊन बघायची होती. तर आरबीला पण कधी कधी कसं आहे ना, तुम्ही इमोशन्समध्ये इतके वाहून नका जाऊ. सर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करायला पाहिजे. जसं काल बोलत होती ना तन्वी, ह्यांचे जे आर्ग्युमेंट झाले आणि आरबी तिला बोलून गेला विशालच्या बद्दल. नंतर ती शी वॉज क्राईंग. नंतर मग सागर आला तिला हे करायला, की का तू रडते वगैरे. म्हटलं नाही, आमचे काही आहेत मुद्दे जे मी तुला चला आमचे जे काही मुद्दे आहेत मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण वाईट वाटते म्हणून मी रडते. नंतर मग अनुश्री आली आणि तिला म्हणते की म्हणजे काय, ते मला एक्झॅक्ट वर्ड नाही, तुझं असं नाही का वाटत, म्हणजे म्हणजे आता मला तो शब्दच नाही आठवत आहे, की त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना तुझं कोंडल्यासारखं वाटत नाही का, तुला दबल्यासारखं नाही का वाटत आहे, की तू तुझे मुद्दे मांडू शकत नाहीयेस किंवा काय. तर ती म्हणते असं काही नाही, म्हणजे एक्झॅक्ट मला वर्ड नाही आठवत आहे अनुश्रीचा, हे मी माझे वर्ड्स बोलते. तर ते नाही, मला असं नाही वाटत, कारण ते लोक मला बोलून देतात. आणि नंतर मग ती नंतर दीपालीला पण ते सांगत होती, दीपाली सांगत होती, "दोघं आले, मला विचारत होते, तर मला माहिती आहे की काटा गेम काटा आपला ग्रुप आहे, तर मी त्याच्या अगेन्स्टमध्ये जाणार नाही, बोलणार नाही." आणि ते मुद्दाम चौकशी वगैरे करत होते, मला विचारण्याचा प्रयत्न करत होते. नंतर मग मी रेवाशी बोलायला लागली, मग अनुश्री निघून गेली. ते काय दाखवलं नाही की रेवाशी बोलली, पण नंतर म्हणजे तेवढं तो दाखवलं. सो तुम्ही इमोशन्समध्ये जरी असलात, तरी तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही काय करताय. तर आरवीचे कधी-कधी तो इमोशन्सच्या बाहेर पूर्ण जातो ना, तर त्याला नाही कळत आहे गेम. कालचं पण त्याचं तसं झालं, आजही तसं झालं. परवाच्या दिवशीचं समजू शकतो, की ते जे डिव्होर्स आणि एजचं ते झालं, त्याच्यामध्ये पूर्ण क्लीन चिट आरबीला आहे. आरबी एकदम म्हणजे करेक्ट होता आणि राईट होता. पण कालच्या ह्या 2 दिवसापासून आज पण त्याने हे झालं, तो किती पॉइंट होता. म्हणजे तुम्हाला इथे बघायचं ठीक आहे, तुला बनवायचंय दीपालीला, दीपाली नाही बनत आहे. पण तुमच्या ग्रुपमधला तरी कोणीतरी बनू शकतो ना. आता जरी माहितीये की ती राखी आहे, ती पलटू शकते, ती काहीही करू शकते, हेही आपल्याला माहिती आहे. अरे पण आपल्याला दिसलं तर असतं ती काय करते. ती जी आता येऊन बोलते मोठ्या दिमाखाने, रेवाचं नाव घेतलं असतं तर मी रेवाच्या नावाला हा बोलली असती. रेवाच्या एकीकडनं तुम्ही जेलसी बोलताय, राखी पण किती गेम केले तुम्ही, जेलसी. नंतर म्हणते ती सवत आहे, म्हणजे आरबीकडे तिला जाऊन नव्हती देत होती, आरबी जवळ गेली तर तिला एकदम
तिच्यावर भांडायची, तिच्यावर काय काय करायची, तिच्या ड्रेसवरती कमेंट्स करायची आणि ती आज रेवाला कॅप्टन करणार होती, नव्हतीच करणार होती. पण तुम्ही बोलून तर बघायचं होतं ना, रेवाचं नाव घेऊन तर बघायचं होतं ना, कळलं असतं ना तिचा पण गेम आणि नंतर घ्यायचं होतं तन्वीचं नाव, मग विशालचा पण गेम कळलं असतं ना कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण नाहीये. तर इथेच कुठेतरी हे लोक म्हणतात ना थोड्यासाठी चुकतात आणि मग त्या गेमचं पूर्ण दुसऱ्यांकडे फायदा जातो. सो लेट अस सी, उद्या बघायला मजा येईल. आता ह्या चौघींबरोबर होणार आहे, त्याच्यातनं जो कोणी येईल तो सागर बरोबर होईल. तर ह्याही लोकांनी क्लीन चिट दिलं सागरला, याही लोकांनी दोघांनी मिळून बहुमताने निवडलं. सागरचं काम काय गेम आहे ते तर कळत नाही. त्याचा तो पूर्ण कपटी गेम दिसतोय. एक तो मध्ये एक टास्क केलेला तो ह्याचा मधाचा आणि आता आजचा टास्क केला. त्याच्या गेम वगैरे तर त्याचं काही दिसत नाही. लोकांशी बोलताना त्याचा व्यवहार काही चुकीचा वाटतोय अँड ऑल. तर कालचं पण नाही झालं. रेवा त्याच्याशी एवढी भांडली. नंतर रेवा जाऊन त्याच्याशी सॉरी बोलत होती आणि मग जेव्हा रेवा सॉरी बोलायला आली तेव्हा हा बोलतो, हा मी पण सॉरी, मी पण एवढं नव्हतं बोलायला पाहिजे होतं. तुम्ही कधीतरी तुम्ही पण स्वतःहून जा ना सॉरी बोलायला. जेव्हा दुसरे येणार तेव्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार आणि दाखवणार मी किती मोठा आहे ते. सो इथे सगळेजण एवढे थोड्या थोड्या गोष्टीसाठी चुकताय. तर तिथे इथे मला वाटतं दोनच लोक चांगला गेम खेळत आहेत. एक आहे विशाल आहे, तो पूर्ण म्हणजे त्याला म्हणतात ना मास्टर माइंडचा किताब दिलाय. आम्हाला आवडो नाही आवडो, पण इट्स अ ट्रूथ, इट्स अ फॅक्ट, तो माणूस गेम खेळतोय. भले तो निगेटिव्ह दिसतोय, तो जिंकणार नाहीये, आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण तो माणूस गेम खेळतोय. दुसरीकडे तन्वी पूर्ण गेम खेळते. लोक बाहेर येऊन बोलतात की ती गेम खेळते, पण गेम खेळते पण ती सर्व्हाइव्ह करते, ती जाते. तिला जसा जसा फीडबॅक मिळतो भाऊच्या डोक्यावरती तसा तसा तो फीडबॅक घेऊन ती पुढे चालली. तो तिचाही गेम दिसतो. आज सगळं काही होतंय म्हणजे आजच्या पण दिवसाला रेवा आणि तन्वी एका बाजूला बसलेले आणि सगळे झाले आणि दीपाली आणि राकेश तिथे दुसरीकडे जाऊन दोघंच फिरतायत आणि दोघंच बोलतायत. आणि काल पण एवढा मॅटर झाला, तन्वीने रिलेशन्स नाही तोडले, तन्वीने अजूनही रिलेशन जपलेली आहे. सो ती पूर्ण गेम खेळते. भले ती नकली वाटू दे, नाटकी वाटू दे, फेक वाटू दे, व्हॉट एव्हर इट इज, बट शी इज प्लेइंग. सो बघूया आता आपण उद्या काय होतं आणि कोण कॅप्टन बनतंय. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.